मुलीच्या दाताची ट्रीटमेंट करायची होती. आम्ही असं बऱ्याच ठिकाणी पाहिलं, हाय रिस्क असल्यामुळे बरेच डॉक्टरांनी तिला नकार दिला ते करण्यासाठी. असंच आम्ही ऑनलाईन सर्च केलं तर अभिषेक सोनी सरांबद्दल आम्ही ऐकलं. आम्ही त्यांना भेटलो, त्यांच्याशी चांगल्या प्रकारे बोललो. त्यांनी आम्हाला चांगला बऱ्यापैकी रिस्पॉन्स दिला आणि 2 दिवसामध्ये माझ्या मुलींच्या दाताची सर्जरी केली. तिचं कॅप वगैरे बसून दिलं. ती आता सध्या व्यवस्थित आहे, खूप चांगली आहे. तिने कोऑपरेट केलं आणि त्यांची टीम पण खूप छान त्यांनी कोऑपरेट केलं. सरांनी पण चांगलं हे केलं, रिस्पॉन्स वगैरे दिला. जे डॉक्टर होते सगळ्यांनी चांगलं हे केलं आणि मुलीचं माझ्या ट्रान्सप्लांट झालं ते बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे. थँक्यू अभिषेक सोनी सर आणि त्यांची टीम. ओके. आणि तुम्ही किती वेळापासून ट्रीटमेंटसाठी तिला बघत होता? आम्ही 3 महिने झाले होते की आम्ही तिच्या दातांच्या ट्रीटमेंटसाठी डॉक्टर शोधतो. 2-3 डॉक्टर शोधले पण हाय रिस्क असल्यामुळे कोणीच रिस्पॉन्स असा दिला नाही. ओके. आणि तुम्हाला काय चॅलेंजेस वाटले म्हणजे की ट्रीटमेंटसाठी? ॲक्च्युली ती हायपर ॲक्टिव्ह आहे, तर हाय रिस्क असल्यामुळे आम्हाला जरा भीती होती की कसं होतं, काय रिस्पॉन्स देते ती, होईल का नाही, ह्या बऱ्याच अशा गोष्टी त्या आम्हाला भीती वाटत होते. पण सरांनी चांगल्या प्रकारे केलं तिचं ते. ओके. आणि ट्रीटमेंट नंतर तुम्हाला काही फरक जाणवला का? हो जाणवला ना. तिचे जे दातांचं जे आहे ते बऱ्यापैकी खूप चांगलं आता झालंय. जे केलेले वगैरे दात होते ते असे आता दिसत नाही. ओके. आणि खाण्यात वगैरे काही फरक जाणवला की? हो ती चांगली पहिल्यासारखी परत आता खायला लागली, काही प्रॉब्लेम नाही आता. ओके. आणि तुम्ही बाकीच्या पेरेंट्सना तुम्हाला तुमच्या एक्सपिरियन्समधून काही गायडन्स देऊ शकता का? हो मी नक्की गायडन्स देऊ शकते की ज्यांचं हाय रिस्क असेल किंवा असं नॉर्मल जरी असलं तरी मी सुचवेन की अभिषेक सोनी सरांकडे तुम्ही जाते, चांगल्या प्रकारे कोऑपरेटिव्ह करतात. थँक्यू. आम्हाला माझ्या